गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत. आज आहे रविवार आणि आज आहे गौरीचं आगमन. गौरीचं आगमन आहे, उद्या गौरीचं पूजन आहे आणि परवा विसर्जन आहे. आणि गौरी गणपतीचा सण हा खूप छान अशा पद्धतीने साजरा केला जातो. तर ह्या वर्षीपासून आईसुद्धा घरामध्ये गौरी पूजन करणार आहे. तर आणि आईचं हे पहिलं वर्ष आहे आणि आता याच्या पुढे आई दरवर्षी गौरी घरामध्ये बसवणार आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगेल की कसं असतं माहिती आहे का, आता आई बदलापूरला होती तर तेव्हा फक्त गणपती बसायचे. तर आता कसं ना, आई गावाला आलेली आहे. तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये गणपती बसो वा न बसो, पण गौरी पूजन हे प्रत्येक घरात केलंच जातं. आता का केलं जातं हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, ज्या घरामध्ये मुली आहेत तर मुली लहानाच्या मोठ्या होतात, त्यानंतर त्यांचं लग्न होतं, त्यानंतर ते त्यांच्या सासरी जातात आणि नंतर जेव्हा सण वगैरे येतात ना, म्हणजे गौरी गणपती, नंतर दिवाळी, दसरा, सणाच्या दिवशी काय केलं जातं, तर भाऊ आपल्या बहिणीला आणण्यासाठी तिच्या सासरी जातो आणि मग तिला म्हणजे तिला तिच्या माहेरी घेऊन येतो आणि तिचा 2 दिवस छान मस्त असा पाहुणचार वगैरे केला जातो आणि त्यानंतर मग पुन्हा भाऊ तिला तिच्या सासरी नेऊन सोडतो. तर सेम हे गौरी गणपतीचा सणसुद्धा सेम अशाच पद्धतीने साजरा केला जातो. गणपती बाप्पा काय करतात माहिती आहे का, गौरीला आणण्यासाठी तिच्या सासरी जातात आणि मग तिला तिच्या माहेरी घेऊन येतात. तिचं 2 दिवस छान असा पाहुणचार करतात. तिसऱ्या दिवशीचं विसर्जन असतं. आता विसर्जन कसं असतं माहिती आहे का, खूप जणांकडे ना मुखवट्याच्या गौरी असतात, खूप जणांकडे पाना फुलांच्या गौरी असतात. आता आई पाना फुलांची गौर बसवणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि गौरीचं विसर्जन कसं होतं माहिती आहे का, ज्या पाना फुलांच्या ज्या गौरी असतात, कारण त्या कुठून म्हणजे असं पूर्ण जिथे झाडं आहे, पूर्ण निसर्ग, पूर्ण जिकडे तिकडे पूर्ण हिरवगार निसर्ग असेल ना, तिथून गौरी आणली जाते. तर विसर्जन करतात ना, तेव्हा जिथे शेत आहे, जिथे पूर्ण आपलं शेत आहे आणि शेतामध्ये असं एक पाण्याचा ओढा असतो, त्या ओढ्यामध्ये तिला उभी केली जाते, कारण ती तिथूनच आलेली असते. आणि गौरी शक्यतो शेतामधून किंवा आजूबाजू निसर्ग असतो, हिरवागार निसर्ग असतो ना, तिथूनच गौरी आणली जाते. तर पुन्हा तिला तिथेच नेऊन ठेवली जाते. आणि अजून एक गोष्ट सांगते, दिवाळीपर्यंत ती गौरी तशीच राहते. खूप छान. आणि तर बघूया आई गौरीचं आगमन कशा पद्धतीने करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे आईने ही लाल माती मस्त काढून घेतलेली आहे. म्हणजे ही लाल माती आहे ना, ही चाळून आणि मग तिला ना असं म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आईने काढून घेतलेली आहे. आता पूर्ण लादीवरती आई त्याचा पठ्ठा काढून घेणार आहे लाल मातीचा. तो सुकवल्यानंतर मग गौरीची पावलं काढणार आहे याच्यावरती. तर गौरी ह्या मकरामध्ये बसणार आहे आणि ही जी कळशी आहे, तर आई ह्या कळशीमध्ये गौर बसवणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, आता आईकडे तपेला नाही आहे, तर असा तांब्या पितळीची अशी भांडी असतात. तो तपेला असतो ना, तो पूर्ण असा खाली असा ओव्हल शेपमध्ये असतो आणि असं थोडासा पसरट असतो. आता आईकडे तो भांडा नाही आहे, त्या तपेल्यामध्ये गौर बसवली जाते. आता आईकडे तो भांडा नाही आहे, पण जुन्या काळामध्ये तपेल्यामध्ये गौरी बसवायच्या. माझी आजी पण त्याच्यातच बसवायची. तर तो भांडा मला चांगलं लक्षात आहे, पण आता आईकडे नाही येतो. तर आई कळशीमध्ये गौर बसवणार आहे. काही काहींकडे ना असा मुखवटा असतो ना, तर मुखवटाची गौरी बसवतात. आणि पाना फुलांची गौर असेल ना, तर ती एक तर कळशीमध्ये किंवा तपेला असतो त्या तपेल्यामध्ये बसवतात.
या ताटामध्ये आईने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ छान मस्त असं कालून घेतलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि या पिठापासून आई जो आईने मातीचा लाल पट्टा ओढलेला आहे, त्या लाल पट्ट्यावरती आई या पिठापासून गौरीची पावलं काढणार आहे. इथे आईने गौरीसाठी ओटीचा ताट भरलेला आहे आणि हा जो ताट आहे हा असा सुपामध्येच भरतात. तर हा गौरीचा वंशा आहे असंही बोलू शकतो ना आई? हां. तर बघा, आणि जेव्हा गौरीची ओटी भरतात, जेव्हा गौरीला आधी घरामध्ये घेतात मग तिची ओटी भरतात. आणि ओटी भरताना म्हणजे ना धन धान्याने तिची ओटी भरली जाते. तर इथे तांदूळ आहेत, तर 1.5 ते 2 पायली तांदूळ घेतले जातात. तर तिच्या ओटीच्या ताटामध्ये बघा काय काय आहे. तांदूळ आहेत, आईने 1.5 पायली तांदूळ घेतलेले आहेत, मंगळसूत्र आहे, नथ आहे. त्यानंतर आपण विड्यासुद्धा ठेवणार आहे, तर त्यासाठी विड्याची 2 पानं आहे, सुपारी आहे, वेणी आहे, ही कंडाफणी आहे. तर असा हा ओटीचा ताट भरला जातो, तो सुद्धा सुपामध्ये भरला जातो. जेव्हा आई आता गौरीला घरात घेईल आणि घरात घेतल्यानंतर आई या कळशीमध्ये जेव्हा गौरीला ठेवेल ना, तेव्हा आई तिला ते सगळं मंगळसूत्र, नथ, वेणी आणि धनधान्याने जे तांदूळ आहेत वगैरे, तर ते म्हणजे जे तांदूळ आहेत ते आई कळशीमध्ये टाकेल. त्यानंतर मग वेणी, म्हणजे तिला छान मस्त व्यवस्थित आई तिला सजवेल. आज गौरीचं आगमन आहे, तर बघा आईने आज गौरीसाठी काय नैवेद्य ठेवलेला आहे, म्हणजे नैवेद्य केलेला आहे. तर इथे छान मस्त असा पुलाव केलेला आहे, मिक्स व्हेजिटेबल आणि पनीर आणि मिक्स व्हेजिटेबल असा पुलाव केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आईने छान मस्त असे गुलाबजाम केलेत गोड म्हणून. तर आईने प्रसाद म्हणून आज पुलाव आणि गुलाबजाम केलेले आहेत गोड म्हणून. तर आज गौरीचं आगमन आहे, तर उद्या गौरीचं पूजन आहे. तर उद्या आई छान मस्त डाळ भात, त्यानंतर माटाची भाजी, त्यानंतर आळूच्या वड्या, तर हे गौरीला म्हणजे बोलतात ना की 5 पक्वान्नाचा जो ताट अर्पण केला जातो, तर त्याच्यामध्ये डाळ भात, माटाची भाजी असते, लोणचं, पापड आणि आळूच्या वड्या असतात. आणि इवन थोडी कडधान्य जे असतात त्याची भाजी असते, जी सुकी भाजी असते. असे 5 पक्वान्नाचा ताट असं, पण ते तिला ते उद्या देतात. उद्या गौरी पूजन आहे ते. तर आज म्हणजे कसं असतं, ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं ना, त्या दिवशी आपल्या घरात जेही बनतं, शाकाहारी जेही बनतं ते तिला अर्पण केलं जातं. तर सिंपल असं आईने आज जेवण केलेलं आहे, पुलाव आणि गुलाबजाम, आणि हाच प्रसाद तिला आज आई अर्पण करणार आहे.
गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आईने गौरीला छान मस्त असं मकरात ठेवलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आज आमचा परतीचा प्रवास आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे आगमन आहे ना ते म्हणजे दुपारी 1:30, 2, 3, 4, 5पर्यंत 5:30पर्यंत. त्याच्या पुढे मुहूर्त नाही आहे. 5:30पर्यंतच मुहूर्त आहे. तर म्हणजे 1:30पासून दुपारनंतर म्हणजे 1:30, 2, 3, 4, 5पर्यंत गौरीचं आगमन होतं. पण आईने आज सकाळीच गौरीचं आगमन केलेलं आहे. तर कारण म्हणजे असं आज आमचा परतीचा प्रवास आहे आणि ज्ञानेश हा गौरीचा भाऊ आहे आणि तो तिला घरामध्ये घेऊन जाईल म्हणजे असं आहे. तर मग त्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि त्यासाठी आम्ही लवकरात लवकर गौर चालवून घेतली. गौरीचं आगमन केलेलं आहे असं आहे. कारण आम्हाला आता निघायचं आहे. दुपारची आमची 1ची बस आहे. गावामध्ये 1ची बस आहे. त्या 1च्या बसला आम्ही निघणार आहोत म्हणून आणि सकाळीच लवकरात लवकरच आज आईने गौर चालवलेली आहे. आज गौरीचं आगमन आहे पण आज गौरी चालवतात असं बोलतात. तर आईने आज गौरी चालवलेली आहे. आता आई प्रसाद वगैरे ठेवेल. आम्ही थोडं पटापट खाऊ आणि मग निघू. आणि ज्ञानेशला 5च दिवस सुट्टी असते गणपतीची. आज 5वा दिवस आहे. उद्यापासून ज्ञानेशची शाळा सुरू आहे. त्यामुळे आज कुठल्याही हालतमध्ये आम्हाला कल्याणला पोचायचंच आहे. चला आता निघूया.
गुड आफ्टरनून गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला एंड करायचा आहे. तर काल रविवार होता आणि काल आम्ही 12:30 वाजता घरातून निघालो होतो. तर आम्हाला वाडा ते कल्याण, वाड्यावरून आम्हाला कल्याणला यायचं होतं. तर लिटरली आम्ही संध्याकाळी 6 वाजता घरी पोचलो होतो. खरं म्हणजे काय माहिती आहे का, स्वतःची गाडी असेल ना तर आपण अडीच तासामध्ये 2 ते अडीच तासामध्ये कसंही आपण घरी येतो. पण समजा आपण बसने ट्रॅव्हलिंग करत असू तर मग खूपच उशीर लागतो. कारण आम्हाला वाडा बस स्टँडवरती आम्हाला 2ची बस भेटली आणि आम्ही 2च्या बसला बसून आलो. आणि येता येता खूप सारी ट्रॅफिक होती. इवन जे रस्ते आहेत, रस्तेसुद्धा खूप खराब आहेत. रस्त्यांना खूप मोठे मोठे खड्डे आहेत. त्याच्यामुळे मग त्या गाड्या खूप स्लो चालतात आणि त्याच्यामुळे मग खूपच उशीर होतो. तर लिटरली आमचं जे ट्रॅव्हलिंग आहे ते दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं होतं. संध्याकाळी 6 वाजता घरी तर आलोच, पण एवढं थकलेलं होतं ना वगैरे. फक्त घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, थोडा आराम केला. आणि आज आहे सोमवार, तर ज्ञानेश आता शाळेत गेलेला आहे. मी आता जस्ट ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडून आणलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.